आपण एआय तंत्रज्ञानाचा सुद्धा सरळ असते आणि घाऊक प्रमाणामध्ये वापर करतोय. त्याच्यामुळे या दहशतवाद्यांना पकडणं, त्यांना हेरणं, त्यांना हुडकून काढणं आणि हुडकून काढल्यानंतर त्यांना अटक करणं हे खूप सोपं झालेलं आहे. भारताच्या विरोधात दहशतवादाचं युद्ध रेटण्याची पाकिस्तानची जी खुमखुमी आहे ती अजिबात कमी झालेली नाहीये. सैफुल्ला सैफ हा लष्कर ए तोयबाचा एक वरिष्ठ कमांडर, खतरनाक दहशतवादी खैरपूर तामेवाली येथे या दहशतवाद्यांनी एक जाहीर सभा घेतली. म्हणजे तिथे दहशतवाद्यांच्या जाहीर सभा आपल्याकडे राजकीय पक्षांच्या जाहीर सभांसारख्या होत असतात आणि या जाहीर सभेमध्ये हा जो सैफुल्ला सैफ जे काय म्हणाला त्याच्याकडे आपल्या गुप्तचर यंत्रणांचं लक्ष लगेचच वळलं. कारण त्याचं जे विधान होतं ते अत्यंत महत्त्वाचं होतं. तो असं म्हणाला की हाफिज सईद ऑपरेशन सिंदूर नंतर स्वस्त बसलेलं नाहीये. बांगलादेशच्या मार्गाने भारतावर आक्रमण किंवा हल्ला करण्याचा कट तो शिरजवताना दिसतोय. आता ही कबुली पाकिस्तानामधून आलेली आहे आणि पाकिस्तानच्या एका खतरनाक दहशतवाद्याने ही कबुली दिलेली आहे.